अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी 9 सप्टेंबर रोजी सोलापुरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या नेतृत्वाखाली 9 सप्टेंबर रोजी सोलापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे। शहर व जिल्ह्यातील 56 जातींमधील 25,000हून अधिक समाज बांधव सहभागी होतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। मोर्चाला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात होऊन नवी वेस्ट सुपरमार्केट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, रामलाल चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट येथे समारोप होणार आहे। अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ मोजक्या समाज घटकांनाच मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने उर्वरित 56 जातींमध्ये असंतोष आहे। ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला त्यांच्या विरोधात नव्हे तर वंचितांना न्याय मिळावा यासाठी हा लढा असल्याचं माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी सांगितलं। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ महाराष्ट्रभर सुरू आहे आणि आपल्या माध्यमातून अनेक मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोचतेच आहे। परंतु या ठिकाणी उपवर्गीकरण हा विषय काय हे अनेकांना माहीत नाही, समाजाला सुद्धा नीट अजून त्याचं आकलन नव्हतं आणि म्हणून हे उपवर्गीकरणासाठी चळवळ सुरू आहे। म्हणजे हे नेमकं काय, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे, ब्रिटिशांनी सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 15% आरक्षण अनुसूचित जातीसाठी या समाजाला मुख्य न्याय प्रवाहात आणण्यासाठी दिलं पहिल्यांदा आणि त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण हे बहुजनांना दिलं आणि मग अधिकृत क्रांतिवीर साळवे सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी, स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी स्वातंत्र्याचा लढा उभा करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यानंतर संविधानाची निर्मिती झाली। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून हे 13% आरक्षण महाराष्ट्रातल्या 59 अनुसूचित जातींना दिलं। मूळ मुद्दा असा आहे की 59 जातींचं हे आरक्षण गेल्या 79 वर्षामध्ये या ठिकाणी 59 जातीपर्यंत पोहोचलंच नाही। फक्त 3 जातीमध्येच हे आरक्षण डंप झालं। हे सगळं जे आरक्षण 59 जातीचं 3 जातींनीच खाल्लं, लुटलं, ते आरक्षण आता 59 जातीपर्यंत पोहोचावे म्हणून या ठिकाणी सगळ्यात मोठा समाज बौद्ध समाज आहे। बौद्ध समाजाच्या नंतरचा कुठला समाज तर मातंग समाज आहे। म्हणून हा मातंग समाज या 56 उपेक्षित वंचित लाभ वंचित जातीचं नेतृत्व घेऊन हा मोर्चा, हे आंदोलन, आरक्षण मागणी, उपवर्गीकरण हा लढा घेऊन आता निघालेला आहे। या लढ्याचा भाग म्हणूनच उद्याच्या 9 सप्टेंबरला सोलापुरात हा आरक्षण उपवर्गीकरण मागणीचा मोर्चा अंमलबजावणी तातडीने करावी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त ही आजची आपली पत्रकार परिषद आहे। पत्रकार परिषदेला सुरेश पाटोळे, अभिजित ढोबळे, समाधान आवळे, सुभाष शिंदे, महादेव भोसले, विश्वास शिंदे, रोहित खिलारे, पृथ्वीराज मोरे आणि शांतीलाल साबळे उपस्थित होते।